मला लगी लागली. हा लगी लागली मात्र ओळखलं होतं. आला का चला. बरं झालं. हा आता इथून आपल्याला जायचं 60 किलोमीटर. आपल्याला घरी जायला लय उशीर होईल. आबाळ मरणाचं आलंय. हा एक काम करायचं का? खरं. पुढच्या गावात माझा भाव राहतोय. हा जायचं का त्याच्या घरी? मग गैले ऐकवलं ना आपल्याला. चला आपलं. अरे गेले 7-8 वर्ष झाले ते माझ्या संग बोलत नाही. आता का अंधकलाय आणि का नाही हे त्याच्या जीवाला ठावाय. जायचं काय करायचं? नग 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 चला. जाऊ नका. नग हा? ऐकवून आपल्याला. प्रत्येक गोष्टीला आई मध्ये आणायची नसती रे. आणि ती खवळल्या आपण सांगायचंच ना इथे इथं गेलतो म्हणून. तिने विचारलं पाहुणीची इथं गेलतो, सासरवाडीला गेलतो, नग काय बी आपण सांगू शकतो. नग ऐकवून आपलं. चला. हर दादा बायकायचं ऐकायचं कुठं नाही हे बी आपल्याला समजलं पाहिजे. हा पाहुण्याकडे थांबलो किंवा सांगायचं भिंतात थांबलो माझ्या भावाकडे. काय डोक्यात दगड तर घालायची नाही ना. आवलं चिडन आपल्यावर. खायला का दादा किती केलं तर भाव आहे माझा. ते रक्ताचा भाव आहे, रक्ताचा. बोलत नसला म्हणून काय झालं रे? आपण डायरेक्ट गेलो आणि कडकडून मिठी मारली. अरे दुश्मनाला सुद्धा रे घाम फुटतोय. मला काही रक्ताचा भाव आहे. बोलत नसतोय रे. हा मला सांग तू नावी सगळं भावा. तुमच्या बायकांनी तुमच्या जर ताता तूट केली तुला कर म्हण कर राहशील का आवीशिवाय? आता राहतोच का आवीशिवाय? मग तसाच लागा किती केलं तरी भाव आहे माझा. हो आम्ही बी लहान असताना खायला का. तुला एक गोष्ट सांगतो दादा, वाद विवाद सगळं बाजूला ठेवून जगत राहायचं. मृत्यू पुन्हा भेटण्याची संधी सुद्धा देत नाही. आयुष्य क्षणभंगार. नाती ही जिवंतपणे जपावी माणसाने. एकदा का नात्यात कडवटपणा आला पण तो आपण येऊ द्यायचा नाही. आपण कमी बापाचं हो. वाळल्या झाडाला पाणी घालून काय उपयोग आहे का मला सांगा? किती गेल तरी वाळलं झाड ते वाळलं झाड. हा काय येईल त्याला पुन्हा पालवी. तस नाती जिवंत आहे तोपर्यंत नात्याची किंमत करा. पुन्हा अजिबात काही उपयोग नाही. पुन्हा कितीही कावळ्याला घास घातलं तरी माणूस पुन्हा जिवंत होत नाही का महागारी येत नाही. फक्त आठवणी उरतात, स्पर्श कधीच होत नाही. का चुकतंय? चल. जोपर्यंत जीवात जीव आहे एकच सांगणार, काही झालं हिकल्ला डोंगर हिकडे टाकला आणि हिकल्ला डोंगर हिकडे टाकला तरी भावा भावात कधीच वैरत्व आणायचं नाही. आलं का लक्षात? भाव ही अशी ताकद आहे. भाऊ या शब्दाचा अर्थ बघ. भाऊ उलटा कर, उभा. जो भाऊ आपल्या भावाच्या आत्मसन्मानासाठी, आत्मपरीक्षणासाठी आणि आपल्या संरक्षणासाठी सदैव उभा असतो तो असतो भाऊ. आता तो चुकीचा वागला ठीक आहे, समोरचा चुकीचा वागला म्हणून आपण कधी चुकीचा वागायचा नाही काय. आणि हे उडशाने काय आले की डोक्यात दगड घालणार नाही.
आईला मी आहे, तू नको काळजी करू. बिहल्याने बाया तर सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे, पण बायांचं बी ऐकायचं, पण योग्य असेल ते. आलं का लक्षात? हे तुम्हाला आता नाही कळणार, पण ज्यावेळेस तुम्ही मोठं व्हाल आणि भाऊभावाची लग्न होत्याल, बायका येत्याल, एका घराची 2 घरं होत्याल, त्यावेळेस आपल्याला तुम्हाला कळणार. चला.